धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे पिकं जमीनदोस्त आहेत. काढणीचा खर्चही निघेना ही परिस्थिती आहे. शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी. धाराशिवमध्ये अवकाळी आणि गारपिटीने शेतकरी संकटात सापडलाय. रब्बीची पिकं ज्वारी असेल, गहू असेल या पिकाचं मोठं नुकसान झालंय. मी आता टडोळा शिवारात आहे. तुम्ही पाहू शकता की टडोळा शिवारातील एका शेतकऱ्याची ज्वारी अक्षरशः जमीनदोस्त झाली. ते 9-10 फुटाची ज्वारी अचानक खाली वाऱ्यामुळे पडल्यानं आणि आता ही जी कणस सगळी जागेवरच म्हणजे काळी ज्वारी पडत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय आणि हा निघालेला कडबा देखील आता जनावराला खाण्यायोग्य राहिलेला नाही असं आता समोर आलंय. आणि आता माझ्यासोबत शेतकरी आहेत. अचानक गारपीट चालू झाल्यावर 3 वाजल्यापासून थोडं वातावरण बदल झालं आणि 3:30-4 वाजता गारपीट चालू झाली. मग ही एकदम वारं सुटल्यामुळे ही ज्वारी खाली पडली. आता ही ज्वारी काढायला माणसं 500-600 रुपये हजेरी मागतात आणि ही आता ज्वारी काळी पडलेली असल्यामुळं मार्केटमध्ये पाहिजे असा दर मिळत नाही. आता आम्हाला खायला सुद्धा अडचण येते आणि ही आता नुकसान झाली. जनावर कडबा सुद्धा खायला जरा असं तसंच होतंय आणि कुठलेही अधिकारी पोटला येऊन असं पंचनामाही न केल्यामुळं शेतकऱ्याला काही लाभ मिळणं अवघड आहे. मग आता काहीतरी मदत शासनाने द्यावी अशी आमची विनंती आहे. ऐन पाडव्याच्या दिवशी म्हणजे लोक सर्व नव्या वर्षाचे स्वागत करतात, नव्या वर्षाची सुरुवात पाडव्या दिवशी करतात. मात्र या शेतकऱ्याला नव्या वर्षाची सुरुवात ही संकटानं झाली. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, कसबे टडोळा, धाराशिव. जालन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडतोय. बदनापूर, भोकरदन, परतूर, घनसावंगी या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं बळीराजा विवंचनेत आहे. कांद्याचं आणि गव्हाचं आणि मकाचं खूप मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे. सिरसवाडी परिसरामध्ये की अक्षरशः म्हणजे काहीच उरलं नाही. त्याला असं बघावं सुद्धा वाटत नव्हतं. इतकं भयानक या सऱ्या पूर्ण खचाखच भरल्या होत्या यानं, गारानं फक्त एवढं नुकसान झालं. गव्हाच्या पिकावर तर अक्षरशः पूर्ण थर आला होता आणि आतापर्यंत म्हणजे एवढा पाऊस मी कधीच बघितला नाही, एवढ्या गारा कधीच बघितल्या. आमच्या परिसरात पडल्या तरी 1-2 मिनिटं गारा पडत होत्या, ते बी 1-2-4 गारा पडत होत्या. एवढं म्हणजे कधीच एवढं नुकसान झालेलं. वाशिममध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलंय. गहू, हरभरा आणि आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान आहे. सरकारला ही विनंती करतो, आमची गहू हरभरा सगळं नुकसान झाली. राती पाणी लय गारपीट लय झालं तर आमचं हे गहू हरभरा सगळं खाली पडलं. काढायचं काही कामी नाही. म्हणून सरकारला हीच विनंती करतो, आम्हाला हे मदत द्यावं. आमच्या शेतामध्ये गहू आणि हरभरा भरपूर पडलेला आहे. रात्री पाणी गारपीट भरपूर झालेली आहे. आता गहू काढणीसाठी आलतंय आमचं आणि एवढं नुकसान झालं. आता काय करावं हे काही समजेना आम्हाला. याची मागणी म्हणजे आम्हाला काहीतरी सरकारनं द्यायला पाहिजे. एवढी नुकसान झालेली आहे. आता लहानाचं मोठं गहू केलं, हरभरा केला, काढायच्या वेळेस पाणी आणि गारपीट झाली. आंबे भरपूर आलते, आंबे पूर्ण गळून गेले. आम्हाला सरकारनं काहीतरी द्यायला पाहिजे. नागपूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण आहे. विदर्भातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.